श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपले कलश दुर्वा चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। मीठ दान करण्याचे नियम काय आहेत, कधी मीठ दान करावं आणि कधी टाळावं, आणि वास्तुशास्त्रानुसार त्याचे काय परिणाम मानले जातात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रात मीठाला विशेष महत्त्व दिले गेले आहे। मीठाला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं असं सांगितलं जातं। असं मानलं जातं की घरातील मीठ आणि घराची आर्थिक स्थिती यांचा थेट संबंध असतो। म्हणूनच अनेक लोक मीठाबाबत काही नियम पाळतात। मीठ कधी दान करू नये। वास्तुशास्त्रानुसार एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते की सायंकाळच्या वेळी मीठ कधीही दान करू नये। असं मानलं जातं की संध्याकाळी मीठ दिल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात। मीठ कधी दान करावं, तर मग मीठ दान करण्यासाठी योग्य वेळ कोणती? वास्तुशास्त्रानुसार शनिवारी मीठ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं। विशेषतः शनिवार, शनी अमावस्या, शनी जयंती या दिवशी मीठ दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात असं मानलं जातं। मीठ कोणाला दान करावं? मीठ दान करताना योग्य व्यक्ती निवडणं महत्त्वाचं आहे। गरजू व्यक्तींना मीठ दान करणं शुभ मानलं जातं। मंदिरात किंवा भंडारा चालू असलेल्या ठिकाणीही मीठ दान केलं जातं। असं केल्याने घरात आर्थिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं। मीठ दान करण्याचे फायदे वास्तुशास्त्रानुसार मीठ दान केल्याचे काही फायदे सांगितले जातात। शनी दोष कमी होतो, नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक वातावरण तयार होतं, आर्थिक अडचणी कमी होतात। तर मित्रांनो, ही होती मीठ दान करण्याबाबतची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।